रोज रोज त्याच रांगोळ्या बघून कंटाळा आला आहे, तर बघा मी आणलेल्या या सुंदर अशा सोप्या आणि सुंदर 5 वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बॉर्डर रांगोळी आहे, अगदी सोपी आहे. बघा, पिवळ्या रंगाची मी डॉट देऊन घेतलेले आहेत आणि काडीच्या मदतीने थोडंसं त्याला आकार देऊन घेतलेला आहे फुलांना. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला नक्कीच ही फुलं काढता येतील. अगदी सोपी आहेत. थोडासा काडीने आकार देऊन घ्यायचा आहे. पोटाने थोडेसे फुलं ते डॉट आहेत चपटे करून घ्यायचे आणि काडीच्या मदतीने त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता ही फुलं तुम्ही सफेद रंगाने काढली तरीसुद्धा छान दिसते. आता मध्ये मध्ये मी लाल रंगाचा एक डॉट देऊन घेतला. आता मध्ये आपण हिरवे डॉट देऊन पानं काढणार आहोत. बघा, हिरव्या रंगाची मी डॉट देणार आहे मध्ये आणि तिथे आपण पानं काढणार आहोत. तर ते एक पाना फुलांची वेल असते ना, त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. अगदी सोपी आहे. आता जसं की गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्यासाठी सुद्धा तुम्ही ही रांगोळी अगदी नाजूक रांगोळी दरवाजासमोर काढू शकता. अगदी छोटीशी आहे, छोट्याशा जागेमध्ये पण होणारी आहे. तर ती मी मध्ये पानं काढून घेतलेली आहेत हिरव्या रंगाने. आता पानांच्या वरतीसुद्धा आपण फुलं काढून घेणार आहोत. तर मी पानांना देठसुद्धा काढलेले आहेत बघा, आणि काडीच्या मदतीने पानांना आकार देऊन घेतलेला आहे. अगदी सोपी आहे, काही ड्रॉइंग वगैरे करायची गरज नाही. ती झटपट होणारी ही रांगोळी आहे. आपल्याला घाई असते, घाई गडबडीमध्ये काढण्यासाठी अतिशय सोपी ही बॉर्डर रांगोळी आहे. पाडव्यासाठी सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तर एक ऑरेंज रंगाची मी फुलं काढून घेतलेली आहेत बघा. तर पानांमध्ये थोडासा डार्क हिरवा रंग टाकून घेतला. म्हणजे फुलं काढलेली आहेत त्यामध्ये सुद्धा थोडा निळा रंग मी भरून घेतलेला आहे. त्यामुळे फुलांना आणखी एक उठाव आलेला आहे. बघा, फायनल लुकसुद्धा सुंदर आहे आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. आता दोन नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे. आता ही पाडव्यासाठी सुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता. आता मी एक मोरपिसाचा आकाराचा एक पुठ्ठा कापून घेतलेला आहे. त्याच्या बाजूला सफेद रंगाने डॉट काढून घेतलेले आहेत बघा. तर डॉट नाही काढली, जाड रेषा काढली तरीसुद्धा आपल्याला एक आकार द्यायचा आहे त्याला. बघा, डॉट काढून घ्यायचे आहेत. सर्व बाजूने मी डॉट काढून घेतलेले आहे. अगदी हलक्या हाताने तो पुठ्ठा आहे तो काढून घ्यायचा. सगळे डॉट पुन्हा व्यवस्थित करून घेतलेले आहेत बघा. मध्ये रंग भरून घेतलेला आहे. इथे मी मोरपिसी कलर भरून घेतलेला आहे, किंवा पिस्ता कलर असतो ना, त्याप्रमाणे एक कलर भरून घेतलेला आहे. आता काडीच्या मदतीने आपल्याला ते डॉट आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहे. बघा, प्रत्येक डॉट मी आतल्या बाजूला ओढून घेतलेला आहे. अगदी सोपी आहे बघा ही सुद्धा रांगोळी. आता इथे मी ह्या जे पान काढलेलं आहे त्यामध्ये मी लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत. आता एका ताईंनी मला सांगितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारची लक्ष्मीची पावलं दाखवा. अगदी सोप्या पद्धतीने मी लक्ष्मीच्या पावलांच्या रांगोळ्यासुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतच असते. बघा, ही एकदम डॉट देऊन लक्ष्मीची पावलं काढण्याची पद्धत खूप सोपी आहे. आता पाडव्यासाठी सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. मध्ये हळदी कुंकू मी भरून घेतलेला आहे. तर खालच्या बाजूला पण एक स्वस्तिकचा आकार काढणार आहोत. मध्ये डॉट देऊन घेतले लाल रंगाने. तर वरती एक रिकामी जागा जास्त दिसू नये त्यासाठी एक फूल काढून घेतलेला आहे बघा. ही सुद्धा रांगोळी खूप सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. बघा, फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा खूप सुंदर आहे. तर खालच्या बाजूला थोडासा देठाप्रमाणे मी आकार काढून घेतलेला आहे बघा. अगदी सोपी आहे ही सुद्धा रांगोळी. आता 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे. एक मी आपला जो रांगोळीचा साचा आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि आपण एक चौकोन काढून घेणार आहोत. आता जशा ह्या टिपक्यांच्या रांगोळी असतात त्याप्रमाणे ह्या रांगोळ्या आहेत. ही रांगोळी काढण्याची पद्धत सोपी आहे, कोणालाही काढता येईल अशा ह्या रांगोळ्या असतात. आता ह्यामध्ये सर्व गणिती प्रकार वापरले जातात, जसं की चौकोन, त्रिकोण, बिंदू. त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. ज्यांना अजिबात रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी ही रांगोळी अगदी सोपी आहे.
नक्कीच त्या ज्यांना काढता येत नाही त्यांनासुद्धा ही रांगोळी काढता येईल. तर टिपके द्यायच्याऐवजी आपण चौकोन काढून त्यांनी आकार देऊन घेतलेला आहे, त्यामुळे आकार एकदम बरोबर येतो आणि आपला जो आकार आहे तो इकडे तिकडे जाण्याची शक्यता कमी होऊन जाते. आता 3-3 डॉट देऊन मी बाजूला फुलं काढून घेतलेले आहेत. प्रत्येक कोन तयार झालेला आहे तिथे फुलं काढून घेतलेले आहेत. मध्ये लाल रंगाचे डॉट देऊन घेतले. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. तर तिथे मध्ये बघा चौकोनाच्या बाजूला छोटी छोटी एक रेष देऊन घेतली. तर मध्ये सुद्धा आपण एक फूल काढून घेणार आहोत. काडीच्या मदतीने बघा काडी फिरवून मी फूल काढलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने काढलेलं आहे बघा. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. तर मध्ये हळदी कुंकाचा एक डॉट देऊन घेतला. आता ज्या छोट्या रेषा काढलेल्या आहेत तिथे आपण जसं की मोरपिशी कलरने मी डॉट देऊन घेणार आहे बघा. आणि मध्ये थोडं थोडं ऑरेंज कलर त्यामध्ये टाकून घेतला. तर आपल्या कल्पनेला सुचतील त्याप्रमाणे आपण यामध्ये आकार काढू शकतो. अगदी सुंदर दिसतात ह्या सुद्धा रांगोळ्या आणि अगदी झटपट होणारे असतात. तर मध्ये मध्ये एक थोडी जास्त रिकामी जागा दिसते त्यासाठी आपण रेषा काढून घेतलेल्या आहेत. तर वरच्या ज्या रेषा काढल्या तिथे मी पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत आणि खाली जी छोट्या छोट्या रेषा काढलेल्या आहेत तिथे सुद्धा हिरव्या रंगाने डॉट दिलेले आहेत. तर लाल, हिरवा, पिवळा असेच रंग मी यामध्ये वापरलेले आहेत. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. खूप सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. आता पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा एक टिपक्याच्या रांगोळीप्रमाणेच रांगोळी आहे बघा. मी 4 टिपके देऊन घेतलेले आहेत, ते जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. सुरुवातीला क्रॉस लाईन 2 मारल्या, नंतर दोन्ही बाजूला त्या रेषेच्या दोन्ही बाजूला एक एक लाईन असं 3-3 लाईन मी मारून घेतलेले आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. ही सुद्धा रांगोळी कोणालाही काढता येईल अशीच आहे. जसं की मी सांगितलं टिपक्यांच्या रांगोळीमध्ये सर्व प्रकारचे गणिती प्रकार वापरले जातात, त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. तर मध्ये मध्ये मी टिपके 3-3 डॉट देऊन फुलं तयार करून घेतलेली आहे बघा. दोन्ही बाजूला फूल तयार करून घेतलं आणि दोन बाजूला मी पानांचा आकार देऊन घेतलेला आहे. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा. इथे डबल कलरमध्ये मी पान काढलेलं आहे, त्यामुळे पान आणखी सुंदर दिसतं. थोडंसं बाटलीच्या झाकणाने फिरवून घ्यायचं आणि पानाचा काडीने आकार द्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा आणि अगदी झटपट होणारी आहे. तर आपण त्याला देठसुद्धा काढून घेतलेले आहेत. फुलांमध्ये आपण लाल रंगाचा डॉट देऊन घेतला. त्याच्या रेषा काढलेल्या आहेत तिथे सुद्धा डॉट देऊन घेणार आहोत. त्या फुलांमध्ये सुद्धा थोडं थोडं पिवळा रंग भरून घेतला. ती मोठी मधली रेष आहे तिथे बघा मी लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतले. छोट्या रेषांवरती आपण एक पानांचा आकार देऊन घेणार आहोत, हिरव्या रंगाचे डॉट देऊन. बघा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. खूप सुंदर आहे. आता मध्ये जो चौकोन छोटे छोटे तयार झालेले आहे तिथे सुद्धा मी रंग भरून घेतलेला आहे. लाल, पिवळा आणि हिरवा हे 3च रंग मी त्यामध्ये भरलेले आहेत. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर दिसतो आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. त्याचे लाल डॉट काढले तिथे थोडासा फुलांचा आकार देऊन घेतला. आता चौथी आणि शेवटची पाचवी आणि शेवटची जी रांगोळी आहे ती सुद्धा खूप सोपी आहे बघा. एक एस आकार मी काढून घेतलेला आहे. त्याच्या बाजूला पण एक फूल काढून घेणार आहोत. बरोबर रेषा द्यायच्या आहेत आणि त्याप्रमाणे एक पानांप्रमाणे फूल, तसं सूर्यफुलाप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे. तर ह्या फुलामध्ये मी थोडासा ऑरेंज आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे. बघा ही सुद्धा रांगोळी सोपी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. ही रांगोळी काढायलाही जास्त वेळ लागत नाही. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. रोजच्या काढण्यासाठी ह्या रांगोळ्या खूप सोप्या आहेत आणि पटकन होणाऱ्या आहेत. आता मध्ये मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा 3-3 डॉट देऊन मी फुलं तयार करून घेतलेली आहेत. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे
आणि अगदी झटपट होणाऱ्या ह्या रांगोळ्या आहेत. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सांगा तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात. आता 4-5 रांगोळ्या मी ह्यामध्ये दाखवलेल्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. रोज आपण दरवाजासमोर रांगोळी काढली की एक प्रसन्न वातावरण निर्माण होत असतं. बघा वरती पण मी एक फूल काढून घेतलेलं आहे, तिथे पिवळा रंग भरून घेतलेला आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे बघा. रोज रोज मी नवीन नवीन रांगोळ्या टाकतच असते. नक्की बघा आणि काढा दरवाजासमोर आणि शिका आणि सांगा मला तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. जिथे रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा मी थोडे थोडे डॉट देऊन घेतलेले आहेत. अगदी सुंदर आहेत 5ही रांगोळ्या. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की काढून बघा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.